नमस्कार. कशी आहे? बरे ना? बरेच असतील. आज संक्रांत स्पेशल रेसिपी, संक्रांतीची स्पेशल रेसिपी आहे आज. हे तिळाच्या वड्या. हे तिळाच्या वड्या करणार आहे आपण. सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हा गॅस पेटवला, एक कढई ठेवली आणि आपण आता हे तीळ भाजून घेऊ. हे तीळ, हा जेवढा गूळ घेतला ना तेवढीच या भांड्याने मोजलेली तीळ आहे. आणि हे दुकानावरून पावभर तीळ आहे. या भांड्याने मोजून घ्यायची घरी आल्यावर की हे तीळ किती भरते. तर हे सपाट भरली हे तीळ आणि मी सपाट एवढाच गूळ घेतला. आणि हे सुंठ, बडीशोप आणि आणि वेलदोडे हे असं बारीक करून घेतलंय. हे बघा, त्याची पावडर माझ्याकडे नव्हती तर मी बारीक करून घेतलं. आता आपण हे तीळ भाजून घेऊ. हे बघा, हे हिला जास्त जाळायची पण नाही आणि चटका पण लागू द्यायचा नाही. आणि मस्त भाजायची. हे तडतड करायला लागली का गॅस बंद करून द्यायचा. हे बघा, हे तीळ छान तडतडली आहे आणि मस्त भाजल्या गेली आहे. हे बघा, झाली आहे. आता आपण काढून घेऊ. अशीच भाजायची, जळू पण द्यायची नाही आणि मस्त भाजायची. तडतड करायला लागली की गॅस बंद करायचा आणि छान भाजल्या गेली आहे. आता आपण याच्यामध्ये हा गूळ टाकू. अगोदर 1 चमचा तूप टाकू याच्यात. तुपानं छान चमकदार वडी, चमकदार दिसेल ते मस्त. म्हणून हे तूप टाकायचं. याच्यामध्ये गूळ टाकायचा. हे बघा, हा गूळ टाकला. हे तीळ आपण थंड होण्यासाठी पसरवून देऊ जराशी, म्हणजे थंड होईल. आणि या पाकाला सुरुवात करू. हा पाक म्हणजे हा गूळ वितरला की आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊ आणि हा पाक झाला का पाहू. बारीक गॅसवरच करायचं हे सगळं. गॅस मोठा करायचा नाही. मोठा केला तर हा गूळ करपील आणि गूळ करपला तर या वड्या, गूळ जर करपला तर ह्या वड्या कडू लागतील. हे झालं का आपण पाहू. पाक झाला का आपण पाहू. तर हा पाक काही झाला नाही अजून. हे बघा, नरम आहे, नरम आहे. आणखी थोडा वेळ होऊ देऊ आपण. बघा, आपण परत पाहू झाला का. तर थोडं थांबून जाऊ, गरम असते ते. अजून थोडा वेळ होऊ देऊ आपण. हे बघा, नरम आहे. हा थोडा कडक व्हायला पाहिजे. थोडा वेळ थांबून जाऊ. हे बघा, आपण आणखी पाहू पाक झाला का. हे बघा, आता जसं पाहिजे तसं हे होऊन गेलं आहे. चांगलं मस्त पाक आपला झालेला आहे तयार. आता आपण याच्यात टाकू. हा छोटासा चमचा आहे, याच्यात हा सोरा टाकू, खायचा सोरा. याला चांगला हलवू.
याने मस्त खुसखुशीत येतील. आणि हे बडीशोप आणि वेलदोडे आणि सुंठ हे बारीक करून घेतलंय, हे पण टाकते आणि मस्त हलवून घेऊ. हे बघा पाकामध्ये फरक पडला की नाही, पांढरा फटक झालाय आता पाक त्या सोऱ्यामुळे. आता आपण याच्यात हे तीळ टाकून घेऊ. हे बघा हे पूर्ण तीळ मी टाकून घेतली. हे बघा असं छान हलवून घ्यायचं. हे छान झालेलं आहे. आता आपण या पोळपाटला या ताटाला आपण तूप लावून घेतलंय. आता आपण याच्यात हे उघडून घेऊ. अर्ध याच्यात टाकू, अर्ध त्याच्यात टाकू. हे जास्त आहे ना, एकाच याच्यात टाकलं ना तर हे मावणार नाही, म्हणून मी 2 भाग केले याचे. आणि गॅस बंद करू. हे पण पसरून घेऊ. याला थोडं थंड होऊ देऊ. हे चिटकतंय आता. हे वाटेनं करून घेऊ. हे वाटीला थोडं तूप लावू आणि हे छान असं पसरून घेऊ वाटीनं. आणि मी हे एक थापून घेतलंय आणि एक थापते. हे बघा. आणि हे गरम असतानाच याच्या वळ्या पाडायच्या असतात, नाहीतर मग हे कडक झालं की वळ्या पडणार नाही याच्या. खूप गरम आहे. वाटी लावली तर वाटीने चिटकते हे, म्हणून हे हातानेच करून घ्यायचं. हे बघा मी वड्या पाडते. आता छान अशा वड्या पाडून घ्यायच्या, आपल्याला जशा आवडतील तशा, लहान मोठ्या. आमच्या घरात लहान लहान लेकरं आहे तर आम्ही छोट्या छोट्या पाडतोय. तुम्हाला जशी आवड. मोठी केली ना तर लहान लेकरं काय करता, एक घेतली का अर्धी खाता अर्धी फेकता. म्हणून आपण हे जसे तुमच्याकडे आवडतील तसं बनवायचं, जसे लेकरं खात असतील. वड्या पाडून घेतल्या ह्या. आता थोडंसं याला 5 मिनिटं थंड होऊ देऊ, नंतर या काढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे मी या सगळ्या वड्या काढून घेतल्या आहे आणि या वड्या या प्लेटमध्ये रचल्या आहे छान अशा खुसखुशीत. या अशा तयार झाल्या या वड्या. आणि हे काटकोपरे मी इकडे ठेवले. हे बघा हे काटकोपरे काढून किती आवाज पहा किती कडक आहे याचा. आणि छान अशा कडक वड्या मी करून दाखवलेल्या आहे तुम्हाला खुसखुशीत. हे बघा अशा वड्या तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. या खूप छान झालेल्या आहे, नरम झालेल्या आहे आणि खूपच छान वड्या झालेल्या आहे. होत नाही, व्यवस्थित करा, व्यवस्थित खा. ह्या वड्या जर तुम्हाला आवडल्या असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा किती छान आणि खुसखुशीत वड्या आलेल्या आहे या मस्त. हे बघा छान आलेले आहे. या गरम आहे जरा. हे बघा खूपच छान आणि कडक मस्त वड्या आलेले आहे.